STI आहे त्याच्यामध्ये 13 मार्क्सचे मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग विचारलं जातं, ते सुद्धा या क्लासमधूनच कव्हर होणार आहे. जे असिस्टंटच्या जे जागा निघालेल्या आहे, ज्या ग्रुप सीच्या जागा असं म्हटलं जातं, MPSCद्वारे ज्या कंडक्ट केल्या जातात, त्यामध्ये सुद्धा आपल्या क्लासचा फायदा होणार आहे. सो आपण क्लास स्टार्ट करणार आहोत. आता स्टडी अप फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, स्टडी अप नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे, आपलं ॲप्स आहे, ते प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. फक्त त्याचा लोगो हा चेंज होणार आहे. आता सध्या तो लोगो बघा, वर स्टडी अप लिहिलेला आहे आणि खाली MPSC UPSC लिहिलेला आहे. मात्र त्याचा जो लोगो आहे अगदी 1 ते 2 दिवसामध्ये जसं आपल्याला स्क्रीनवर दिसतो तशा पद्धतीने होऊन जाईल. म्हणजेच स्टडी अप ॲप्स तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला बरंचसं फ्री मटेरियल मिळेल. शिवाय आपल्या क्लासची TITची बॅच आहे, ती बॅच जर तुम्ही जॉईन केलात तर निश्चितचपणे तुम्हाला कॉन्फिडन्सली सांगतो की 151पेक्षाही जास्त मार्क्स मिळणार आहे. कारण क्लास आपला तसा तत्पर आहे. TETमध्ये ज्या पद्धतीने आपण एका टाईपसाठी 5 क्वेश्चन्स घेतलेले होते, तसंच TITसाठी आपण एका क्वेश्चनसाठी 50 क्वेश्चन घेत आहोत, जे की महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं काम सुरू आहे. एका टाईपसाठी 50 क्वेश्चन्स घेणारा आपला पहिला क्लास आहे. परंतु डे 1, डे 2, डे 3 असे आपण 10 डेज घेतलेले होते आणि काही विद्यार्थ्यांना याची गरज होती की सर आम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज द्या, कारण की बरेचसे विद्यार्थी नव्याने आपल्या क्लासला जुळलेले होते, म्हणून आपण हा क्लास सुरुवात करत आहोत. ओके, डे 3मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा. जर 5 मुली एक ड्रेस 9 दिवसात कशिदा करतात तर तेच काम करण्यासाठी 3 मुलीद्वारे घेतलेल्या दिवसांची संख्या किती? काळकम वेगाचं गणित आहे. याच्यामध्ये एक काम म्हणजे एक ड्रेस म्हणजे एक काम आपण लक्षात घेऊ. कुठलंही एक काम करण्यासाठी जर 5 मुली 9 दिवसात ते काम पूर्ण करत असेल तर जर आणि तरचा प्रश्न आहे. जर आणि तर म्हणजे या क्वेश्चनचे 2 ट्रॅक तयार होतात, जर आणि तर. जरमध्ये काय दिलेलं आहे, एक काम दिलेलं आहे ड्रेस काशिदा करण्याचं, जे 9 दिवसात 5 मुली काशिदा करतात तर तेच काम करण्यासाठी 3 मुलीद्वारे घेतलेल्या दिवसांची संख्या किती? ओके, अगदी राईट. आता अशा पद्धतीचं जर असेल तर जर भागेला तर करायचं केव्हा? जर भागिले तर. आता जर भागिले तर जर केलं, फॉर एक्झाम्पल वर जर घेतलं आणि खाली तर घेतलं. ओके, तुम्हाला बऱ्याचशा जणांना माहीत पण आहे. तर जर भागिले तर केलं तर असं मधातून एक रेष मारून द्यायची. रेष मारली की खालच्याचा वरच्याला भाग द्यायचा. फॉर एक्झाम्पल 3 1 3, 3 3 किती 9 झालं, आणि 5 3 किती 15, तर 15 दिवस असं आन्सर येतं. काय केलं आपण, जर मध्ये गुणाकार केला, 5 गुणिले 9 केलं आणि तर त्याला भागेला केला, झालं. म्हणजेच या ठिकाणी 5 गुणिले 9 भागिले काय 3, भाग देऊन टाकायचा. काही मुलं काय करणार की 5 9 45 भागिले 3 करणार, असं करायचं नाही. डायरेक्टलीच भाग द्यायचा आणि व्हिज्युअली भाग द्यायचा. 3 1 3, 3 3 9 आणि 5 3 किती 15. अर्थातच जर 5 मुली एक ड्रेस 9 दिवसात काशिदा करत असेल तर तेच काम करण्यासाठी 3 मुलीद्वारे घेतलेल्या दिवसांची संख्या किती? तर 15 दिवस. ओके, तुम्हाला कळलं आता. जर भागिले तर करायचं, जरमध्ये मल्टिप्लिकेशन करून खालच्याचा वरच्याला भाग द्यायचा, निश्चितचपणे आन्सर निघतं. परंतु हे केव्हा करायचं सर? फक्त एक काम दिलेलं असेल तर, एक हा शब्द जर असेल तरच हे वापरायचं, अदरवाईज हे ट्रिक्स वापरायची नाही. त्या ठिकाणी थोडी वेगळ्या पद्धतीने ट्रिक्स येतं, त्या ठिकाणी रिप्लेसमेंट येतं, तो टाईप्स वेगळा आहे. इथे फक्त एक जर ड्रेस असेल तरच ही ट्रिक्स वापरायची, जर भागिले तरची. ओके, सेकंड क्वेश्चन बघा. फास्ट द्या आन्सर. जर भागिले तर इथे गुणीला घेतलं. ओके, फास्ट प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर. फास्ट द्या आन्सर. जर 4 मुली एक ड्रेस 6 दिवसात काशिदा करतात तर तेच काम करण्यासाठी 3 मुलीद्वारे घेतलेल्या दिवसांची संख्या किती? ओके, येस आय एम वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स. ओके, फास्ट. जर 4 मुली एक ड्रेस 6 दिवसात काशिदा करतात तर तेच काम करण्यासाठी 3 मुलीद्वारे घेतलेल्या दिवसांची संख्या किती? अगदी राईट असं आन्सर आलेला आहे तुमच्याला. कारण 3 1 3, 3 2 6 आणि 4 2 किती 8. अर्थातच आपण असं म्हणू शकतो, जर 4 मुली एक ड्रेस 6 दिवसात काशिदा करत असेल तर तेच काम, अर्थात ते ड्रेस काशिदा करण्याचं काम करण्यासाठी 3 मुलीद्वारे घेतलेल्या दिवसांची संख्या 8 येणार आहे. सो सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन. जर 12 मुली एक ड्रेस 6 दिवसात काशिदा करतात तर तेच काम करण्यासाठी 4 मुलींद्वारे घेतलेल्या दिवसांची संख्या किती? ओके, फास्ट. जर भागिले तर करायचं आहे. येस, जर 12 मुली एक ड्रेस 6 दिवसात काशिदा करतात तर तेच काम करण्यासाठी 4 मुलींद्वारे घेतलेल्या दिवसांची संख्या किती? प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फास्ट. येस, फास्ट. 12 मुली एक ड्रेस 6 दिवसात काशिदा करतात तर तेच काम करण्यासाठी 4 मुलींद्वारे घेतलेल्या दिवसांची संख्या किती? ओके, येस. अर्थातच 4 1 4, 4 3 किती 12 आणि 3 सकम किती 18, असं व्हिज्युअली सुद्धा तुम्ही राईट आन्सर देऊ शकता. सो
18 दिवस जर 9 मुली एक ड्रेस 5 दिवसात कशा करतात तर तेच काम करण्यासाठी 3 मुलींद्वारे घेतलेल्या दिवसांची संख्या किती? प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर. फास्ट द्या, फास्ट. TITला अगदी सोपेच क्वेश्चन्स विचारले जातात, मात्र ते सोडवण्याचं स्किल आपल्याला सुपर फास्ट पाहिजे. म्हणजे बघितल्याबरोबर जर तुम्हाला आन्सर आलेला असेल तरच तुमची TIT आहे. सो व्हिज्युअली आन्सर करण्यावर तुम्ही जास्त भर द्या मित्रांनो. ओके, म्हणजे त्याच्यासाठी काय करावं लागेल, तुमचे पाढेसुद्धा पाठ असायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचे पाढे जर पाठ असेल ना तर तो अलगदपणे फटाफट आन्सर काढतो, मग किती का मोठं गणित असलं तरी चालतं. ओके, झालं. जर आन्सर काय आलेला आहे 15 आलेला आहे. 3 1 3, 3 3 किती 9 आणि 3 5 किती 15, म्हणजे बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अगदी राईट असं आन्सर आहे 15. पाचवा क्वेश्चन बघा, जर 8 मुली एक ड्रेस 6 दिवसात कशा करतात तर तेच काम करण्यासाठी 2 मुलीद्वारे घेतलेल्या दिवसांची संख्या किती? 10 दिवस, 20 दिवस, 25 दिवस की 24 दिवस? प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. जर भागीला तर करायचं, म्हणजे इथं गुणिले करायचं. ओके, आता भाग द्या. 8 गुणिले 6 भागिले 2 केलं की झालं आन्सर. 8 सकम 48 भागिले 2 करण्याची गरज नाही. आपण बे एक बे बेचूक 8 आणि 4 सकम किती 24 असं राईट आन्सर देऊ शकतो. सो डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तुमचं डी आन्सर आलेलं आहे. आणि फटाफट व्हिज्युअलीच आन्सर काढण्याचा प्रयत्न करा. काही ठिकाणी तुम्ही फक्त पेन पण हलवू नका. असं पेनसुद्धा असं हे नाही करायचं, डायरेक्टली माइंड कॅल्क्युलेशन करायचं आणि राईट आन्सर आणायचं. जो विद्यार्थी माइंड कॅल्क्युलेशन करणार आहे तो इतरांपेक्षा कोसो पुढे राहणार आहे असं म्हटलं मी. ओके, सो माइंड कॅल्क्युलेशन करण्यावर जास्त भर द्या. बघा तिथे काय झालं, 8 सकम 48 भागिले 2 म्हणजे 24 असंही करू शकता. बेचूक 8 4 सकम 24 असंही करू शकता, किंवा 2 3 6 8 3 24 असंही करू शकता. माइंड कॅल्क्युलेशनवर जास्तीत जास्त भर द्या मित्रांनो. सो क्वेश्चन नंबर 6, 9 मुली एक ड्रेस 4 दिवसात कशा करतात तर तेच काम करण्यासाठी 6 मुलींद्वारे घेतलेल्या दिवसांची संख्या किती? प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, फटाफट आपण 2 डे पहिल्या सेशनमध्ये कंप्लीट करणार आहोत आणि दुसऱ्या सेशनमध्ये पुन्हा 2 डेज कंप्लीट करणार आहोत. असे करत आपण 10 डेज कंप्लीट करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला क्लासमध्ये नव्याने जॉईन झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला रेकॉर्डेड व्हिडिओज पण मिळेल आणि जुन्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस पण होईल. सो मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की क्लासचे स्टुडंट आणि अदर स्टुडंट यांच्यासाठी मी सोमवार ते मंगळवारपर्यंत लाईव्ह बॅचेस घेणार आहोत. क्लास पूर्णतः यूट्यूबवर वळवलेला आहे. त्याच्यामागे टेक्निकल कारण आहे, परंतु ते अनपेक्षितपणे तुमच्यासाठी सुद्धा फायदा होईल आणि तुम्हाला सुद्धा TITमध्ये कशा पद्धतीने संपादन करता येतं हे माहिती होईल आणि तुम्ही सुद्धा माझ्या बॅचला जुळणार हे मला अपेक्षा आहे. म्हणून हा क्लास तुम्हाला 5 ते 6 दिवस तुमच्यासाठी फ्री ठेवण्यात आलेला आहे. ओके, सो बघा इथे काय करणार आपण, 9 चूक 36 भागिले 6 केलं तरी चालतं. 9 चूक 36, 9 चूक किती 36 आणि 6 1 6 6 6 36 असं डायरेक्टली व्हिज्युअल आन्सर 6 दिवस जरी दिलं तरीच चालते. ओके, म्हणजे काय केलं आपण, असं केलं चालतं, किंवा 9 गुणिले 4 भागिले 6. बघा इथं काय येतं, 2 2 4 2 3 6 3 1 3 3 3 9 3 2 किती 6 असं केलं तरी चालतं, किंवा 9 चूक 36 6 6 36 असं केलं तरी चालतं. सो सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 1 ते 6 पर्यंतचे जे पहिल्या ट्रॅक्समधले आपण गणितं काढले ते काढकाम विकाशी रिलेटेड होते आणि त्याच्यामध्ये एक काम, अर्थात एक ड्रेस असेल, काही पतंग बनवण्याचं काम असेल, काहीतरी बनवण्याचं काम असेल, तिचं एक जर असेल तरच ही ट्रिक्स यूज करायची, अदरवाईज करायची नाही. ओके, पुढे जाऊया आपण. ओके, सेकंड टाईप्स आहे, जर टॉईस एक्स प्लस 3y इक्वल टू 68 हे कन्फर्म करण्यासाठी येतं आणि x प्लस वाय डिवायडेड बाय y इक्वल टू 1 पूर्णांक 5/8 कॉमा 6y अधिक 7x चे मूल्य किती. तर 3 ट्रॅक्स दिलेले आहे मित्रांनो. बघा, हा पहिला ट्रॅक, हा दुसरा ट्रॅक आणि हे तिसरा ट्रॅक. आता पहिल्या ट्रॅकमध्ये आपण प्रथमतः विचार नाही करायचा, सेकंड ट्रॅकमध्ये विचार करायचा. मी तुम्हाला सांगतो, हा y म्हणजे 8 कन्फर्म आहे. y म्हणजे काय आहे 8 आहे आणि यातला जो x आहे तो ट्रिक्सच्या माध्यमातून सांगतो. इथे जर 1 आला, इथे जर 1 पूर्णांक जर असला तर हा 1 तर नष्टच करून टाकायचं, त्याचं काहीच काम नाही आणि x बरोबर 5 आहे असं म्हणायचं. ओके, म्हणजे x बरोबर काय आहे 5 आहे. हे कन्फर्म करण्यासाठी इकडे जायचं. x बरोबर 5च घेतले का की 5ची दुप्पट 10 घेतलं की तिप्पट 15 घेतलं, 8 एकपट घेतली की 8 2 16 8 3 24 तिप्पट घेतली, हे बघण्यासाठी इकडे जायचं. थोड्या वेळासाठी क्षणिक जायचं. बघा आता इथं x म्हणजे जर त्यांनी 5 घेतलेला असेल आणि y म्हणजे त्याने 8 घेतलेला असेल तर 2 पंचे 10 अधिक 8 3 किती 24 बरोबर 68 आहे का नाही. म्हणजे हे किती आहे 34 आहे.
34च्या दुप्पट ते आहे, म्हणजेच त्यांना 5 घेतला नाही, 8 घेतला नाही. जरी इथं y बरोबर 8 असेल, x बरोबर 5 असेल, तरी सुद्धा ते त्यानं न घेता पटीच्या स्वरूपात त्यानं घेतलं, असं आपल्याला हे गणित सांगत आहे. म्हणून त्यानं काय घेतले, 10 घेतले. x म्हणजे काय घेतले, 10 म्हणजे 2 गुणिले 10 अधिक 3 गुणिले y म्हणजेच किती घेतले, मग 16 घेतले. सपोज 16 घेतले. तेव्हा कुठे त्याचं आन्सर 68 आलं. कसं आलं बघा, भेद आहे किती 20 अधिक 16 किती 48, म्हणजेच किती झाले, हे 68 झाले. सांगण्याचं असं की y बरोबर 8 असेल, x बरोबर 5 जरी असेल, तरी सुद्धा त्याने आपल्याला काय सांगितलं की ज्या पद्धतीने या पहिल्या इक्वेशनमध्ये मी त्याची दुप्पट घेतली, 5 न घेता मी 10 घेतले, 8 न घेता मी 16 घेतले, त्याच पद्धतीने इथे टाका, तेव्हा कुठे तुमचे आन्सर राईट येणार. असं हे पहिलं इक्वेशन सांगतं. कारण त्यानं 68 घेतले, दुप्पट घेतले, 5च्या जागावर 10 आणि 8च्या जागावर 16 घेतला. म्हणजेच आपल्याला इकडे सुद्धा हेच वापरावं लागेल. y म्हणजे 16 वापरावं लागेल. y म्हणजे किती 16, 16 कम किती झाले मग हे 96 प्लस, आणि x बरोबर 10 घ्यावं लागेल, म्हणजे 7 गुणिले 10 म्हणजे हे किती झाले 70. अर्थातच 96 प्लस 70 इज इक्वल टू होतं 166. म्हणजे कन्फर्म आहे ए आन्सर. कन्फर्म काय आहे, ए आन्सर. बघा तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने, खूप इझी आहे. इट्स व्हेरी इझी. प्रथमतः मिडल ब्लॉकमध्ये जायचं. मिडल ब्लॉकमध्ये जर 1 दिसला तर त्याला कट करायचं आणि y बरोबर 8 आणि x बरोबर 5 घ्यायचं. मात्र पहिल्या ह्या समीकरणामध्ये गेल्यानंतर ते कन्फर्म करण्यासाठी, म्हणजे y बरोबर 8च आहे का, 8 जर घेतला आणि 5 जर घेतला तर 68 येत नाही. परंतु 8ची दुप्पट 16 घेतले, y म्हणजे 3 गुणिले 16 घेतले प्लस, आणि x म्हणजे 5 न घेता जर 10 घेतले, म्हणजे 2 गुणिले 10 जर घेतले तर म्हणजे 20 अधिक 16 48, म्हणजे हे तर 68. आणि त्यांना तर अपेक्षित 68च आहे. म्हणजे ते आपल्याला काय सांगतात की आम्ही जशी दुप्पट घेतली त्याच पद्धतीनं तुम्ही दुप्पट घ्या. तुम्ही काय घ्या तर दुप्पट घ्या. म्हणून त्याने दुप्पट घेतली आणि तेव्हा कुठं आपल्याला आन्सर 166 आलं. कसं येणार मग, इकडे सुद्धा आपल्याला दुप्पटच घ्यावं लागेल. म्हणजे 6 हा जो आहे 6y अधिक 7x इज इक्वल टू व्हॉट, 6 8 न घेता आपल्याला 16 घ्यावं लागेल, प्लस 7 गुणिले 5 न घेता 10 घ्यावं लागेल, म्हणजे 16 कम 96 प्लस 7 10 किती 70 इज इक्वल टू 166. 166 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. जे क्वेश्चन्स TIT ला विचारण्यात आलेले आहेत ते सर्व क्वेश्चन्स ॲनालिसिस करून तुमच्या पुढे सांगत आहोत. प्रत्येक क्वेश्चनचे 5-5 आपण प्रॅक्टिस सुद्धा करून घेत आहोत, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणार आहे. जर तुम्ही माझ्या क्लासला नवीन असाल तर क्लासमध्ये एका टाईप्ससाठी 50-50 क्वेश्चन्स घेतल्या जातात. सो क्लास जॉईन करा. तुमचं आलं TIT चांगल्या पद्धतीने मी काढून देण्याचं एक शब्द देतोय. ओके, देन 166. सेकंड क्वेश्चन फास्ट. इथे बघा, आता या ठिकाणी 2 ब्लॉक केले, म्हणजे हा पहिला ब्लॉक, हा दुसरा ब्लॉक आणि हा तिसरा ब्लॉक. पहिल्या ब्लॉकवर आपण विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे आपल्याला, की हा एक गायब करायचा आहे. केला गायब, एक जर असला तर नष्ट करायचा. y बरोबर किती आहे 7 आणि x बरोबर किती घ्यायचे 4. हा काही टेन्शन नाही. मग x बरोबर 4 आले आणि y बरोबर 7च येतात. हे ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं, काहीच कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. x बरोबर 4 आणि y बरोबर 7 आले. आता कन्फर्म करण्यासाठी फक्त इकडे जायचं. 4 घेऊ शकतात, नाहीतर 8 घेऊ शकतात, नाहीतर 4 3 12 घेऊ शकतात, नाहीतर 16 घेऊ शकतात. 7 2 14, 7 3 21, 7 चूक 28 असे काही घेऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, जर 2 गुणिले हे जर 4 घेतले असेल 4, तर हे 8 झाले, प्लस 3 गुणिले हे जर 7 घेतले असते तर 7 3 21, तर हे किती झाले असते ते 29च झाले. परंतु त्याच्या दुप्पट घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून x बरोबर 4 न घेता 8 घेतले. काय ते बघूया आता. 8च घेतले असेल बघू. 2 गुणिले 8 म्हणजे 8 2 किती 16, प्लस 3 गुणिले y म्हणजे किती 14, म्हणजे 14 3 किती 42. 16 आणि 42 म्हणजे काय होतात, हे 58 होतात. म्हणजे त्याचा मतलब असा आहे की 4 आणि 7 घेऊ नका, तर त्याची दुप्पट घ्या. म्हणजे दुप्पट घेतले म्हणून आपल्याला इथे सुद्धा दुप्पटच करावं लागेल. जर तिप्पट घेतले तर तिप्पट घ्यावं लागेल. जर जैसे ते घेतले म्हणजे एकपट घेतले तर एकपटच घ्यावं लागेल. 7 गुणिला, आणि त्यातही त्याने उलटे केलं आपल्याला माइंड जंपल होण्यासाठी. y बरोबर 7 घेतले त्याने. y बरोबर 7 न घेता इथे काय घ्यावं लागेल आपल्याला, तर 14 घ्यावं लागेल. ओके, 14 7 98 प्लस हा 6 गुणिले x म्हणजेच 4 न घेता 8 घ्यावं लागेल. sin 8 किती 48
आता कुठे त्याची बेरीज केली तर आन्सर यायला पाहिजे. 8 आणि 8 किती 16, 1 10 आणि 4 किती 14 म्हणजे 146 असं राईट आन्सर येणार आहे. डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. डी राईट आन्सर आहे. ओके बघूया. येस, क्वेश्चन नंबर 3. आता या ठिकाणी जर 2 आलेला असेल तर मात्र त्याला कॅन्सल करायचं नाही. त्याला कसं करायचं ते सांगतो. इकडून इकडे जात असताना म्हणजे खालून वर जात असताना 5 दोन्ही काय म्हणायचं 10, याचा 2चा करायचा गुणाकार आणि इकडे करायची बेरीज. 5 दोन्ही 10, 10 मध्ये 1 मिळवला 11 म्हणजे हे कॅन्सल करायचं आणि इथे 11 द्यायचे. 5 दोन्ही 10, 10 ने 1 11, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 10 ने 1 11 म्हणजे 11/5 झाले. हे काय झाले 11/5. ओके, आता y बरोबर 5 झालं. y बरोबर काय झाले 5. x बरोबर किती तर x बरोबर ह्या 11 वजा 5 म्हणजे 6 येतं. 11 वजा 5 म्हणजे 6. कसं येते बरं ते x अधिक y बरोबर 11. ओके झालं. x आपल्याला काढायचा आहे, y म्हणजे 5 आहे. 5 बरोबर 11, x बरोबर 11 वजा 5 बरोबर 6. म्हणून आपण डायरेक्टलीच काढायचं ना. 11तून 5 गेलं 6 राहिले म्हणजे x बरोबर 6. 6 घेऊ शकते, 12 घेऊ शकते, 18 घेऊ शकते. ओके, 5चं 10 घेऊ शकते किंवा 15 घेऊ शकते. आता हे कन्फर्म करण्यासाठी इकडे जाऊया आपण. 3 गुणिले 6 घेतला प्लस 2 गुणिले 5 घेतलं 84 येणार का नाही. 6 किती 18 आणि हे किती 10, काहीच नाही ना. हे 28च आले, आपल्याला तर 84 पाहिजे म्हणून 6 आणि 5 त्यांनी घेतला नाही. आता आपल्याला त्याची दुप्पट घेऊन बघू. 12 याला जर 12 घेतले तर 12 ते किती झाले 36 प्लस आणि इथे जर समजा 10 घेतले 2 गुणिले 10 घेतले तर हे झाले 20. तर हे 56च होतात म्हणजे त्यानं दुप्पट सुद्धा नाही घेतले. आता तिप्पट बघूया आपण. कधी कधी असं कॉम्प्लिकेशन येत असते. आता इथे जर समजा 18 घेतले गुणिले 18 आणि इकडेच जर समजा गुणिले y म्हणजे 15 घेतले म्हणजे 15 दोन्ही 30 घेतले म्हणजे 18 3 54 प्लस 15 दोन्ही 30 म्हणजे झाले ना 84. याचा मतलब असा की ते काय सांगतात एकपट नका घेऊ, दुप्पट पण नका घेऊ, तिप्पट घ्या, तेव्हा कुठं माझं राईट आन्सर येणार आहे असं हे इक्वेशन सांगून जातं. 6 आणि 5 ने 84 नाही आले, 12 ने 10 ने सुद्धा 84 नाही आले. ज्यावेळेस आपण 18 आणि 5 क्रमशः x म्हणजे 18 आणि y म्हणजे 15 टाकलं त्यावेळेस 84 आले म्हणजे तिप्पट घ्या असं सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला 18 आणि 5चे इथे यूज करावं लागेल. 9 गुणिले y म्हणजे 15. ओके, 15 9 35 135 प्लस आणि इथं 7 गुणिले 18. ओके, 7 8 56 5 7 1 7 5 12 म्हणजे 18 7 124 आणि या दोनची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. 5 आणि 6 11 261 राईट आन्सर येणार आहे. सो बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला हे करावं लागणार आहे. इट शुड बी व्हेरी कंपल्सरी फॉर ऑल ऑफ यू. मधल्या सेक्शनमध्ये आपल्याला कन्फर्म करायचं आहे, एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे, देन आपल्याला तिकडे फटाफट आन्सर येणार आहे. पहिलाचं आहे समीकरण तिथं कन्फर्म करायचं आणि मग इकडे आन्सर आणायचं. हाच क्रायटेरिया इथं लागतो. सो त्या पद्धतीने आन्सर काढा. 4th क्वेश्चन बघा 261. 5x अधिक 3y = 78, x + y डिवायडेड बाय = 1.3/8. तर 7y अधिक 5x चे मूल्य किती असे 3 भाग इथं करायचे सांगितलं. 1 जर असला तर हे काढूनच टाकायचा, 2 असला तर मात्र याआधी सांगितलं तसं करायचं. y बरोबर 8 आणि x बरोबर 3 आहे, हा y कॅन्सल करायचा. x बरोबर 3 झाले आणि y बरोबर 8 झाले, काहीच विचार करायचा नाही, हेच असतं. देन आपल्याला काय पाहिजे तर इथे कन्फर्म करायचं 3 आहे का 6 आहे का की 9 आहे 8 आहे 16 आहे की 24 आहे. ओके, 3 आणि 8 मोस्टली पहिलं नसतं. 5 गुणिले 3 आहे, 5 तरी किती 15 प्लस 3 9 3 9 नाही 78 पाहिजे आपल्याला. आता 6 आणि 16 टाकून बघू आपण. 6 माइंड कॅल्क्युलेशन केले तरी चालतं. 6 पंचे किती 30 प्लस y म्हणजे 16 16 किती 48. हे सुद्धा नाही कारण एस हे आहे कारण 30 अधिक 48 म्हणजे 78 आले. म्हणजे त्यांनी काय सांगितलं एकपट घेऊ नका आणि तिप्पट पण घेऊ नका, दुप्पट घ्या. दुप्पट घेतलं त्यावेळेस 78 आले. आता इथे सुद्धा दुप्पटच घ्यावं लागेल. 7 गुणिले मग हे 16 घ्यावं लागेल प्लस 5 गुणिले इकडे 6 घ्यावं लागेल आणि आन्सर निघेल 16 पंचे 80 16 कम 96 16 7 ओके 6 7 42 4 असे केलं तरी चालतं. 7 सकम 42 माइंडमध्ये 4 ठेवायचे. 7 1 7 7 4 11 म्हणजे 112 16 7 112 प्लस 6 पंचे किती 30
म्हणजे इथं आले 2, इथे आले 4, इथं आले 1, म्हणजे 142 असं राईट आन्सर येतं. दिस इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तुम्ही फटाफट आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची स्पीड वाढली पाहिजे. मी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रातल्या सर्व TIT धारकांना एकच सांगतो की तुम्ही फक्त स्पीड वाढवा. तुमच्यामध्ये ते नॉलेज आहेच, फक्त ते स्पीडच्या माध्यमातून अतिशय स्पीड घेऊन ते आन्सर आणायचं असतं, बाकी काही नाही. TIT ही अतिशय सोपी परीक्षा आहे, अतिशय सोपी म्हणतो मी, अतिशय सोपी परीक्षा आहे. TET पेक्षा कितीतरी ती सोपी परीक्षा, मात्र त्याचावाला सिलेबस हा वास्ट असल्या कारणानं, मोठा असल्या कारणानं आपल्याला बी केअरफुल राहावं लागतं. ओके. यस, 142. 5वा क्वेश्चन बघा. 5वा क्वेश्चन इथं त्याच पद्धतीनं आहे. y बरोबर काय झाले 7 आणि x बरोबर किती आहे 4. एक असलं तर डायरेक्टलीच करायला सांगितलं मी तुम्हाला. x बरोबर 4 आले आणि y बरोबर 7. 4 आहे का, 8 आहे का, की 12 आहे, 7 आहे, 14 आहे, की 21 आहे. ओके झालं. इकडे ते कन्फर्म करण्यासाठी जायचं. 2 गुणिले 4 घेतले म्हणजे 4 दुणे 8 घेतले, प्लस 7 गुणिले 7 घेतले म्हणजे 7 49 घेतले. तर हे तर इथे येणारच नाही, कारण की हे 57 येतात. 57 आपल्याला नाही पाहिजे, त्याच्या दुप्पट पाहिजे. म्हणून इथे हे बघा 97च्या दुप्पट आहे म्हणून 8 आणि 14 येतं असं कन्फर्म इच्छा इथं होतं. काही करण्याची गरज पण नाही राहत. तरी पण मी तुम्हाला करून दाखवतो की 2 गुणिले हा 8 घेतला, हे घेतलेच नाही, 8 आणि 14 घेतलेला आहे. 8 8 2 किती 16 झाले, गुणिले इकडे 14 घेतले, 14 7 98 झाले. 98 आणि 14 जर म्हटलं तर 6 आणि 8 14, हा चला 1, 10 आणि 11 म्हणजे 114 येतं. म्हणजे सांगितलं काय की त्यांनी दुप्पट घ्या असं सांगितलं, म्हणजे हा 8 आणि 14 घ्या सांगितलं. तसंच इकडे घेऊन 6 गुणिले 14, 14 कम 84, प्लस 3 गुणिले किती तर 8, 8 3 किती 24. म्हणजेच ॲन्सर काय येतं तर 108च यायला पाहिजे. सो ॲन्सर 108 येतं. A = 108. राईट ॲन्सर दिलेला आहे तुम्ही 108. ओके. यस, 108. देन लास्ट, याच्यातलं या टाईप्समधलं लास्ट आहे. इथं एक आहे तो कॅन्सल करायचा. y बरोबर किती झाले 9 झाले आणि x बरोबर किती आहे तर 7 आहे. 7 घेतले का की 7ची दुप्पट 14 घेतली, 7ची तिप्पट 21 घेतली, 9 9 2 18, 9 3 27 घेतली. हे बघायचं, हा घेतला, हा घेतला, हा घेतला. इथे 5 गुणिले 7, 5 7 किती 35, प्लस 5 गुणिले 9, 9 5 किती 45. नाही घेतलं त्याने, कारण की 35 आणि 45 म्हणजे हे तर 80. 80 नाही घेतलं त्याने, 80च्या दुप्पट घेतलं म्हणजे 14 आणि 18 घेतलेला आहे. 14 आणि 18 घेतलंच आहे, कारण की दुप्पट घेतलं. इथे जर x बरोबर 14 घेतले, 14 5 70 येतं, प्लस इथे y बरोबर 18 घेतले, 18 5 90 येतं. 70 अधिक 90 बरोबर 160 होते. म्हणजेच त्यांनी दुप्पट घेतलं, म्हणजे हा क्रायटेरिया वापरला. 7 गुणिले 18 घ्यावं लागेल आणि ते बी केअरफुल राहावं लागेल. y आधी आलेला आहे, x नंतर आलेला आहे, म्हणून yचं 18 आधी घ्यावं लागेल. ओके, प्लस 5 गुणिले किती 14 घ्यावं लागेल. सो 7 8 56, 5 7 1 7 7 5 12 म्हणजे 18 7 124, प्लस 14 5 किती 70. 6 इथं 6 येतात, इथं 9 येतात आणि इथं 1 येते. 196 असं राईट आन्सर आला का तुमचं? यस, निधी वगैरे सगळ्यांचंच 196 आन्सर आलेला आहे. क्लासच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आजपासूनचा क्लास हा कंपल्सरी आहे. ओके. जे विद्यार्थी लाईव्ह दिसणार नाही त्यांच्यावर थोडं तरी मी काहीतरी रागावणार आहोत, कारण की हर वेळेस तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज मिळणार नाही. लाईव्हसुद्धा येऊन बघा. लाईव्हमध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तरं देताना थोडी वेगळीच मजा असतं. सो तुम्ही कॅल्क्युलेशन करता, तुमची स्पीड, मी तुम्हाला काय सांगितलं, फक्त तुमची स्पीडच गेन करायची आहे. जो सिलेबस आहे तो सिलेबस तुमच्यासाठी खूप सोपा आहे. फक्त स्पीड घ्या. स्पीड घेताना सेकंदाचा विचार करू नका, नॅनो सेकंदचा विचार करा. माइंड कॅल्क्युलेशनवर जास्तीत जास्त भर द्या. याच्यासाठी तुम्हाला लाईव्ह येणं गरजेचं आहे. आपण तुमच्यासाठी संपूर्णतः क्लास हा यूट्यूबवर आणलेला आहे, फक्त मंगळवारपर्यंत. मंगळवार नंतर समजून चला की मंगळवारपर्यंत हा पूर्णतः सर्वांसाठी डेमो लेक्चर आहे. डेमो लेक्चर झाल्यानंतर यूट्यूबवरचे विद्यार्थी यूट्यूबवरच राहणार आणि क्लासचे विद्यार्थी क्लासमध्ये जाणार. क्लासमध्ये थोडा टेक्निकली प्रॉब्लेम आल्या कारणाने आपल्याकडे इकडे मी वळलेला, आणि मग त्याचा फायदा हा महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून इतर क्लासेसच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आव्हान आहे की तुम्ही सुद्धा आन्सर द्या, कारण माझा क्लास हा इतरांपेक्षा वेगळा आहे. एका टाईप्ससाठी 5 नव्हे तर 50 क्वेश्चन्स मी घेऊन येत आहो. सो बी केअरफुल आणि त्याला महत्त्व द्या. यस, आन्सर आहे 196, टाईप नंबर 3. आता वर्ग आणि वर्गमूळ हे अतिशय सोपी संकल्पना आहे असं बरेच जण म्हणतात. वर्ग आणि वर्गमूळ राईट आहे, सर्वांचं राईट आहे.
वर्ग म्हणजेच काय की 2 कुठल्याही याच्याला वर्ग करणे. यस, म्हणजे 2 आहे, 2 गुणिले 2 म्हणजे झाले 4. कशाला इथे ट्रिक्स वापरा लागते. 2चा वर्ग म्हणजे 4, 2 वेळेस गुणाकार केला म्हणजे झाला 20 गुणिले 20 म्हणजे हे झाले 400. 12 गुणिले 12 म्हणजे हे झाले 44. 13 गुणिले 13 म्हणजे हे झाले 169. 14 गुणिले 14 म्हणजे हे झाले 196. 15 गुणिले 15 म्हणजे हे झाले 225. हा जो आपण क्रायटेरिया वापरतो हा गुणिलेच झाला, परंतु गुणिले म्हटलं म्हणजे स्क्वेअर आहे, परंतु त्याच्याला ट्रिक्स पण ठरतात. ठीक आहे, आपल्याला 15 गुणिले 15 करताना अगदी सोपी जाणार, परंतु कधी कधी 235चा वर्ग जर विचारला तर मात्र आपल्याला त्यावेळेस ट्रिक्स कामात पडते. ओके, तसंच ट्रिक्स आणि वर्गमूळ ही संकल्पना इंटर रिलेटेड आहे. वर्ग काढला की प्रथमतः त्याच जागेवर येणे. 2चा वर्ग 4, बघा 2चा वर्ग किती 4 आणि हे 4 वर्गमुळात म्हणजे 2 असं फिरून फिरून तिथं येतं. म्हणून वर्ग आणि वर्गमूळ ह्या दोन्ही संकल्पना काय तर सारख्या. मग इथे सुद्धा तसंच झालं. मग काय होतं, पॉईंटचा वर्ग आणि पॉईंटचं वर्गमूळ ह्या दोन बाबी ठरतात. जर समजा 2चा वर्ग केला तर 4 घेतो आपण. बघा थोडीशी कन्सेप्ट तुम्हाला सांगतो आणि सोपंच आहे, ते सांगण्याची गरज पण नाही, परंतु क्लासमध्ये सगळेच विद्यार्थी असल्या कारणाने मी सगळ्यांनाच सांगत आहो आणि थोडंसं पद्धतशीर हळूवारपणे पण सांगत आहो, नाहीतर माझी स्पीड हे अतिशय भयानक आहे. 2चा वर्ग 4 असतं, परंतु 0.2चा वर्ग जर म्हटला तर पॉईंट नंतर एकच अंक आहे, तर इकडे ॲन्सरमध्ये 2 अंक द्यावं लागतं. 0.04 म्हणावं लागतं. लक्षात आलं. 0.02चा वर्ग जर असं असतं, 0.02चा जर वर्ग असता तर इथं 0. ह्या 2साठी काय घेतले असते आपण 1 2 3 4 5 आणि हा किती 4 म्हणजे 6 असं आपण घेतलं असतं. 0.002 जर म्हटलं तर 1 2 3 आले तर इकडे 6 घ्यायला लागले असते, म्हणजे 0.00000 आणि इथं किती 4. ओके, म्हणजेच 2साठी 4 सॉरी या ठिकाणी 4 आले असते आणि इथं ते तसे आले असते. 0.0002 जर असं असतं तर या ठिकाणी पॉईंट नंतर 4 अंक म्हणजे 8 घ्यावं लागले असते. 0.000000 आणि 04. सांगण्याचा मतलब असा की पॉईंट नंतर जेवढे अंक असतात त्याच्या दुप्पट त्याच्या स्क्वेअरमध्ये पॉईंटला द्यायचं असतं. म्हणजे पॉईंट नंतर 1 अंक आहे म्हणून आता पॉईंट नंतर 2 आले, पॉईंट नंतर 2 आहे म्हणून पॉईंट नंतर 4 आले, पॉईंट नंतर 3 आहे म्हणून पॉईंट नंतर 6 आले, पॉईंट नंतर 4 आहे म्हणून पॉईंट नंतर 8 आले. हेच लागतं इकडे 0.04 वर्गमुळात जर असलं तर काय मग, तर हा पॉईंट जो 2 अंकानंतर असतो तर तो 1 अंकानंतर आणायला लागतं. 4चा वर्गमूळ काढा, समजून चला की तिथे 0.0 नाहीच आहे, 4चं वर्गमूळ 2 येतं आणि 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून मागून 1 अंकानंतर द्या, म्हणजे 0.2 आलं. 0.0004 असं जर वर्गमुळात असतं तर 4चं वर्गमूळ आपल्याला येतं म्हणून 2 लिहून टाकले. 4 अंकानंतर पॉईंट आहे, इथं फक्त 2 अंकानंतरच पॉईंट द्यावं लागेल, म्हणजे 0.02 असं त्याचं वर्गमूळ निघतं. 0.00004 असं जर असतं तर 0. इथे 1 2 3 म्हणजे 0.002 असं आन्सर येते, म्हणजे 6साठी 3, 2साठी 1, 4साठी 2, 6साठी 3 आणि 8साठी 4 अशा पद्धतीने ते आन्सर आहे. सो सगळ्यांनीच बरोबर एकदम चांगल्या पद्धतीने सर्वच विद्यार्थी काय करत आहे तर कमेंट्स करत आहे. अशाच कमेंट्स करत चला. तुम्ही जर ॲक्टिव्ह राहिला तर तुम्हाला त्याचा फायदा हा खूप होणार आहे, खूपच होणार आहे. TIT ही अतिशय सोपी परीक्षा आहे. TITसाठी फक्त स्पीड गेन करावं लागतं. मराठी इंग्लिशचं नॉलेज तुम्हाला असेल, मॅथमॅटिक्स अँड रिझनिंगच्या संकल्पना तुमच्या जर क्लिअर असेल आणि GK GSच्या काही 120 पर्यंतच्या बाबी जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही हे 167 पेक्षा जास्त मार्क्स घेऊ शकता. ओके, यू कॅन अचीव द गोल ऑफ TIT. 100 म्हणजेच 200 आउट ऑफ तुम्हाला 180च्या वर मार्क्स मिळू शकते. मी तरी म्हणतो यावर्षी 180 पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले बरेचसे विद्यार्थी तुम्हाला सापडणार आहे आणि ते आपल्या क्लासचे असणार आहे. ओके, म्हणजेच या पद्धतीनं आहे आणि ही संकल्पना सगळ्यांची क्लिअरच असतं, फक्त इथं सोप्यातलं सोपंच दिलेलं होतं. 0.09ची वर्गमूळ किती सोपं आहे, म्हणजेच हा 9 वर्गमुळात जर टाकले तर हा 9चं वर्गमूळ काय निघतं 3, 2 अंकासाठी एकच अंक,
एकच अंक म्हणजे ऑलरेडी तोच अंक ना, हा एकच अंक झाला ना, म्हणजेच 0.3 असं ॲन्सर येतं. बघूया 0.3 एकच ॲन्सर आहे. ओके, आता हे बाकीचे नाहीच आहे म्हणून ॲन्सर येतं ए. ओके, टाईम मॅनेजमेंट सांगा सर. अतिशय सोपं आहे टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी. व्हिज्युअली ॲन्सर काढण्याचा प्रयत्न करा. पेन न वापरता जर तुम्ही ॲन्सर काढत असाल तर तुमचा टाईम हा 50% वाढलेला असतो. 50% वाढलेला म्हणजे ते तुम्हाला तिकडे म्हणजेच कमी वेळेमध्ये तुम्ही जास्त क्वेश्चन सोडवणार आहात. जर दृष्टीवत ज्ञान हे सर्वात फास्ट असतं. दृष्टीवत बघितल्याबरोबर ॲन्सर. सो सेकंड फास्टचे वर्गमूळ किती? फास्ट ॲन्सर द्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, 0.0036चे वर्गमूळ तुम्हाला सांगायचं आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. यस, आता 36 वर्गमुळात 36 म्हणजे काय रे? हे 0 जर नाही लक्ष घेतलं तर 6 आले. 4 अंक आहे पॉईंट नंतर म्हणून इथं 2च अंक घ्यावं लागेल. ओके, 0.006 खूप सोपं आहे. किती काही कॉम्प्लिकेटेड ॲन्सर आलं तरी इथे येतं. आता हे तर सोपेच दिलेलं आहे. 0.0036चं वर्गमूळ आपल्याला माहीतच 6 आहे. मात्र इथं पॉईंट नंतर 4 अंक आहे म्हणून पॉईंट नंतर 2 अंक आले पाहिजे त्या अंकाला घेऊन. ओके, म्हणजे 0.006 असं राईट ॲन्सर येतं. म्हणजेच ॲन्सर आहे सी. ओके, सी ॲन्सर आहे. देन थर्ड बघा 0.0009चे वर्गमूळ किती? आता याच्यामध्ये सुद्धा वर्गमूळ काढायचं आहे. 9चं वर्गमूळ कोणाला माहीत नाही? 9चं वर्गमूळ सगळ्यांना माहीत आहे. मात्र त्याच्या हातली जर ही कॉन्सेप्ट माहीत नसेल तर ते चुकू शकतं. 9चं वर्गमूळ 3 आहे परंतु पॉईंट नंतर 4 अंक आहे म्हणून पॉईंट नंतर फक्त आणि फक्त 2च अंक आले पाहिजे. म्हणजे 0.03 असं राईट ॲन्सर तुमचं येणार आहे. 0.03. ओके, शेवटपर्यंत क्लासला रिस्पॉन्स द्या. हे माझ्यासाठी मी सांगत नाही आहो, तुमच्यासाठी सांगत आहो. एका दिवसाची जरी लिंक तुटली तरी सुद्धा काही दिवस वाया जातात. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू प्लीज जॉईन माय क्लास. मी सोमवार ते मंगळवारपर्यंत, त्याच्यामध्ये 2 दिवस माझ्यावाले सुट्टी राहील, रविवारी दिवशी किंवा कुठल्या तरी दिवशी, कारण की मला थोडंसं क्लासचं काम आहे. 2 दिवस फक्त आपला क्लास होणार नाही, मात्र सलगपणे हा क्लास हा यूट्यूबवर होणार आहे. याच्या मागचा उद्देश असा की आजही माझा क्लास बऱ्याचशा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे, तो पोहोचायला पाहिजे. कारण माझ्या क्लासमध्ये मी जास्तीत जास्त तत्परता ठेवून खूप मेहनत घेऊन तुम्हाला शिकवतो. याचा फायदा जसा माझ्या क्लासला होत आहे तसा इतरांनाही झाला पाहिजे. बाकीचे स्टुडंट माझ्याशी जोडले गेले पाहिजे. कारण माझा क्लास हा नवीन आहे, इतरांसारखा 2 वर्षाच्या आधीचा, 1 वर्षाच्या आधीचा नाही, अगदी 2 महिन्याच्या कालखंडापासून मी तुमच्याशी जोडलेला आहो. मी सगळ्यांना विनंती करतो की माझ्या क्लासचं जे यूट्यूबची लिंक आहे ती इतर सर्व ग्रुप्सवर तुम्ही सेंड करत चला. माझ्या क्लासच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी असेल, जे क्लासला विद्यार्थी आहे, त्यांना सांगतो की इतर सर्व ग्रुपवर तुम्ही सांगा की बाबा हा असा क्लास आहे आणि असे सर आहेत जे आपल्यासाठी मेहनत घेतात. आणि तुम्ही जर रिस्पॉन्स दिला, तुम्ही जर माझ्याशी मला मदत केली तर निश्चितचपणे जसं आज तुमच्यापर्यंत पोहोचलो तसं तुमच्या फ्रेंडपर्यंत पोहोचणार, तसं तळागाळातल्या त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार मी. आणि मला आवड आहे सर्वांना शिकवण्याची आणि मुळात मी टीचर असल्या कारणाने ती मी आवड मीच जपत आहो. ओके, ॲन्सर आहे 0.03. ओके, तर ॲन्सर येतं बी. काय ॲन्सर आहे? तर बी ॲन्सर आहे. देन फोर्थ 0.000625. आता आपल्याला मी प्रत्येकांना सांगतो की 2च्या वर्गापासून 2चा वर्ग जसं 4 तसा 30चा वर्ग 900. ओके, म्हणजे यामधले जे सगळेच्या सगळे आहे ते वर्ग तुम्हाला पाठ पाहिजे. शुड बी मेमराइज ऑल स्क्वेअर 2 up to 30. 2 पासून तर 30 पर्यंतचे वर्ग जर पाठ असेल ना तर त्याचा फायदा बऱ्याच ठिकाणी होतो. फक्त स्क्वेअर काढण्यासाठीच नाही होत तर बऱ्याच ठिकाणी होत असतो. सो 625 म्हणजे किती? तर 25चा वर्ग आहे. काढला आपण. मग नंतर अंक मोजायचे 2 2 2 म्हणजे 6 अंकासाठी 3 म्हणजे मागून द्यायचं. हा 5 म्हणजे 1, हा 2 आणि हा 3 झाला 0.25. 0.025 असं राईट आन्सर येतं. सो सगळ्यांनीच राईट आन्सर दिलेला आहे 0.025. म्हणजे बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बी राईट आहे. 5वा क्वेश्चन घ्या 0.0576. आता काही मुलांना याचावाला स्क्वेअर येणार नाही तर तो स्क्वेअर वर्गमूळ कसं काढायचं हो सर, हा एक प्रश्न निर्माण होतो. 576 जर असेल तर याचं वर्गमूळ काढण्याचं सुद्धा स्किल मी तुम्हाला सांगतो. हा जो 6 आहे की नाही याला कट करायचा मधातून.
6ला कट केला, तोडून टाकला, 6 म्हणजेच 4 किंवा 6 घ्यायचे. 6ला कट केले तर त्याच्याला 2 पिल्ले बाहेर निघाले. ते पहिलं पिल्लू म्हणजे 4 आणि दुसरं पिल्लू म्हणजे 6. आता 6चं काम संपलं तर त्याच्यासोबत हे 2 अंक नष्टच करून टाकायचे. याचं कामच संपलं. आता उरला फक्त 5. 5च्या जागेवर 5 उरू शकते, 10 उरू शकते, 100 उरू शकते, काही उरू शकते इकडे. सो इथे 5 उरलेला आहे. 5 हा 2 वर्ग संख्येच्या मध्ये ठेवायचा आपल्याला. 2चा वर्ग किती होते रे? 4 आणि 3चा वर्ग किती होतो? 9. म्हणजे 2 आणि 9च्या मध्ये 5 आहे मित्रांनो. सो हा 2 जो आहे तो इथे लावायचा आणि हाच 2 जो आहे तो इथे लावायचा. 24 नाही तर 26 आन्सर येतं. 100% 24 नाही तर 26 आहे. मग 24 आहे की 26 आहे हा शेवटी विचार करायचा. 2 पासून तर 5 जवळ आहे की 5 पासून तर 9 जवळ आहे? 2 पासून तर 5 जवळ आहे, कारण की 5 आणि 2 मध्ये डिफरन्स 3चा आहे आणि या ठिकाणी डिफरन्स 9 आणि 5चा डिफरन्स 4 आहे. हा जवळ आहे, हा लहान आहे, म्हणून इकडचा राईट मारायचा, तसा इकडचा राईट मारायचा. 576चं वर्गमूळ जर माहीत नसेल तर या पद्धतीने तुम्हाला काढावं लागेल. अदरवाईज जर तुमच्याला 30 पर्यंतचे वर्गच जर पाठ असेल तर वर्गमूळ सुद्धा पाठ होईल. सो याचं आन्सर येतं 24. 24 आन्सर आहे. तर 24 फक्त आन्सर येतं, परंतु पॉईंटनुसार त्याचा फायनली आन्सर आपण काढणार आहोत. पॉईंट नंतर 4 अंक आहे, तर पॉईंट नंतर फक्त 2च अंक आले पाहिजे, म्हणून इथं 2च अंक घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे 0.024 असं राईट आन्सर येणार आहे. 0.024 नाही येणार आहे. 9 का घेतला नाही सर? 9 का घेतला नाही? येस, 9 नाही घ्यायचा आपल्याला. हा फक्त जो 9 आहे की नाही, हा जो 9 आहे ना, इथे फक्त ही जी संख्या आहे, उरलेली जी संख्या आहे ना, ही फक्त 2 वर्ग संख्येच्या मध्ये बसवायची. 2चा वर्ग 4, 4 ही वर्ग संख्या आहे आणि 2च्या नंतर 3, 3चा वर्ग 9, म्हणजे 4, 5, 9 याच्यामध्ये बसवायचा. ह्या 9चा काही एक रोल नाही, फक्त कमी जास्तपणा शेवटी शोधण्यासाठी तो आहे. म्हणजे 0.24 असं राईट आन्सर येतं. यस, कारण तो जवळ नाही 5च्या जवळ नाही म्हणून इकडचा आपण घेतला नाही. 5च्या जवळ हा 4 आहे म्हणून आपण इकडचं घेतलेला आहे. 0.24 राईट आन्सर येतं. ओके, बघा 0.24. आणि इथं आपलं स्वागत करायसाठी 26 पण आहे. यस. आता 6वा क्वेश्चन, 0.000001 चे वर्गमूळ किती? दिसायला जरी अगदी सोपं वाटत असेल तरी करायला कॉम्प्लिकेटेड जातात असे गणित. आता काय करायचं? वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला. वर्गमूळ काढायचं तर 1चं वर्गमूळ 1च निघणार ना रे. 1चा वर्ग काय येतो? 1च येतो. तर 1 वर्गमूळात म्हणजे 1च येणार ना. सो 1 आहे. 1चं वर्गमूळ 1 झालं. मात्र पॉईंट नंतर किती अंक आहे? 2, 4, 6 अंक आहे. म्हणजे इथं पॉईंट नंतर किती अंक यायला पाहिजे? तर 3 अंक यायला पाहिजे. म्हणून हे महत्त्वाचं गणित आहे. 0.001च आन्सर यायला पाहिजे. सो आन्सर इज 0.001. 0.001 अगदी तुम्ही राईट आन्सर दिलेला आहे, 0.001. सो डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. डी राईट आन्सर आहे. थर्ड टाईप सुद्धा आपण यशस्वीरित्या कंप्लीट केला. आपण आता 4थ्या टाईप्सकडे येणार आहोत. ओके, खूप इझी आहे. आता 1500 किंवा 1500 गुणिले 999. काही विद्यार्थी काय करणार की सुपरफास्ट गाडीनं त्याच्यावर कॅल्क्युलेशन करणार. बघा कसं, 9 1 9, ओके, 9 0 0, 9 5 45, 4 9 1 9, 9 5 9 1 9, 9 4 13. ओके, असं करणार. पुन्हा 9 9 आहे म्हणून असं करणार आणि इकडे पुन्हा 1 3 5 0 9, पुन्हा असं करणार 1 3 5 0 9 असं करणार. आणि मग हा 9 घेणार. नंतर मग हा जे काय असेल ते, म्हणजेच इथं हा 0 घेणार, 9 घेणार आणि नंतर चालू देणार असं. इथं समजा 5 9 14 घेणार, इथं असं काहीतरी करेल. परंतु असं करायचं नाही. जरी तुम्ही कॅल्क्युलेशनच्या स्पीडमध्ये खूप काही सुपरफास्ट असेल तरी असं करायचं नाही. मी सांगतो आता याचं काय करायचं. जर गुणिले 9 असो किंवा गुणिले 99 असो किंवा गुणिले 999 असो किंवा गुणिले 9999 असो किंवा 99999 असो, बऱ्याच जणांनी ट्रिक्स इथे यूज करतात. a+b ची ट्रिक्स यूज करतात, परंतु ते पण यूज नाही करायचं. मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो कसं करायचं. जेवढे 9 आहे ना तेवढ्याला 0 करायचं. याला 0, याला 0, याला 0. अर्थातच ही एवढी मोठी संख्या झाली असं म्हणायचं. आणि हीच संख्या याच्यातून वजा करायची, म्हणजेच 1501 3 0 अटॅच करायचे. 9चे काय केले आपण? 0 केले. आणि हीच संख्या इथे इकडे मात्र मागून
अशी लिहायची 1501 आणि वजाबाकी करायची. झाले आन्सर. इथे काय झालं तर सरळ सरळ शून्यातून 1 गेला 9 राहिला, हातचा 1, शून्यातून 1 गेले 9 राहिले, हातचा 1, शून्यातून 6 गेले 4 राहिले, हातचा 1, 11तून 2 गेले 9 राहिले, हातचा 1, इथे 9, इथे 4 आणि इथे 1. बघा काय आलं आन्सर 1499499 1499499 1499499 असं आन्सर आलेला आहे. 1499499. सो फर्स्टच आन्सर येतं फर्स्ट. ओके, इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अगदी तुम्ही राईट आन्सर दिलेलं आहे. म्हणून गुणाकार करू नका. काय केलं 9 जेवढे काही 9 असेल त्याला 0 कन्वर्ट केले आणि तीच संख्या त्याच्यातून वजा केली, म्हणजे वजाबाकीच्या स्वरूपात आपण केलं. कुठलाही गुणाकार करण्याची गरज याला नाही आहे. सो आन्सर आहे 14,99,499 असं त्याचं राईट आन्सर येते. सेकंड फास्ट करा. आय एम वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स. फास्ट त्याच पद्धतीने करा. याला 00 कन्वर्ट करा. 78250000. नंतर हाच 7825 वजा करा आणि 5चा हातचा 1 इथं 7. ओके, हातचा 1 इथं. नंतर इथं 10तून 9 गेले 1 राहिला, हातचा 1 इथं. 15तून 8 गेले 7 राहिले, हातचा 1 इथं. इथं 1, इथं 8 आणि इथं 7. बघा फास्टमध्ये तुमचं आन्सर असा आला का? यस, फास्ट सुपर फास्ट. डेली 7:30 वाजता क्लाससाठी तयार राहा आणि 7:30 ते पहिल्या ट्रॅकमध्ये 9, 9:15 वाजेल आणि दुसऱ्या ट्रॅकमध्ये 9:30 पासून तर 10:30पर्यंत तुमचा सलग 6 दिवस तुमचा क्लास हा यूट्यूबवर राहील. हे फट 1 डे 2 डे 3 डे आज आणि उद्या कंप्लीट होईल आणि नव्यानं डे आपल्याला इथे सुद्धा येणार आहेत. यस, 781517 ओके 7817,175 अगदी राईट आन्सर आलेला आहे. 7817,175. D is the right answer of this question. Okay, fast third. 9535 into 999. What is the right answer of this question? 9535000 minus 9535. चला मायनस करा. इथे 5 आले, हातचा 1 माइंड कॅल्क्युलेशन केले तरी चालते फटाफट. 10तून 4 गेले 6 राहिले, पुन्हा हातचा 1 म्हणजे 6. 10तून 6 गेले 4 राहिले, पुन्हा हातचा 1 इथं घेऊन टाकायचा. 15तून 10 गेले 5 राहिले, हातचा 1 जर दिला 2 राहिले, 5 राहिले आणि 9 राहिले. बघा तुमचा आन्सर मॅच करायला येतं का? आता 95 25 465 म्हणजेच 95,25,465 आलं का? 95,25,465 आलं का? प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फास्ट. जर 1 9 गुणिला असो, 2 9 असो, 3 9 असो, 4 9 किती के 9 आले तर त्याला शून्यामध्ये कन्वर्ट करा. ते त्यालाच अटॅच करा डायरेक्ट आणि तीच संख्या त्याच्यातून वजा करा. 9525,475 9525,475 नाही येणार आहे, 65 येणार आहे. 9525 यस 9525,465 9525,465 आले सर. यस. बरेच जण आपल्या क्लासचेच विद्यार्थी आहेत. इतर जे क्लासचे विद्यार्थी असेल त्यांना सुद्धा नम्र विनंती आहे की क्लासला डेली राहा. 5-6 दिवस तुमच्याला फायदा होणार. जर तुम्हाला क्लास आवडला तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता. ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी एक नव्याने बॅच मी घेऊन येणार आहोत. त्या बॅचला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा रनिंग बॅचला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. सो सर्वांना अशी विनंती आहे, जे वर नंबर दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 7709119501 आणि 8080756971 हा व्हॉट्सअप नंबर आहे आणि हा कॉलिंगचा नंबर आहे. 2 पैकी 1 केव्हाही तुम्ही यूज करू शकता. यस, पुढे जाऊया. तर आन्सर आहे 9525,465 9525,465 आला आन्सर. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आणि आन्सर आणल्यानंतर ते अतिशय त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे की हे आन्सर अगदी राईट आहे. आणि इथे सुद्धा बी केअरफुल बघावं लागतं, नाहीतर एखाद दुसरं इथे सुद्धा ऑप्शन चुकण्याची दाट शक्यता असते. 9595 असं करायचं. 9525 9525 465 तेव्हाच ते कन्फर्म करायचं. सो बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस, फास्ट. 3384 इंटू 999 मी काढतो बघा. 3384 000. आता
3384. वजाबाकी जर केलं तर फास्ट आन्सर येतं. 10तून 4 गेले 6 राहिले, हातचा 1. 10तून 9 गेले 1 राहिला, हातचा 1. 10तून 4 गेले 6 राहिले, हातचा 1. 4तून 4 गेले 0 राहिला. 8 3 3. बघा तुमचा राईट आन्सर आहे का? 33,80,616. 33,80,616. 33,80,616. दोनदा क्लास आहे. एक आय थिंक 9:30च्या दरम्यान आहे दुसरा, आणि हा पहिली बॅच. ओके, दोनदा क्लास होणार आहे आज. 3384 × 999 = डायरेक्टली 0 अटॅच करा आणि तीच संख्या त्याच्यातून जर वजा केली तर निश्चितचपणे गुणाकार करण्याची गरज पडणार नाही भला मोठा. ते जर वजाबाकीमध्ये कन्वर्ट केलं की तुमचा आन्सर राईट येणार आहे. सो 33,80,616 अगदी राईट आन्सर आहे बघा. आणि बी केअरफुल राहा. पहिलेच आन्सर येतं. ओके, पहिले आन्सर येतं बघा. बघूया पहिले आन्सर येतं का कोणते आन्सर येतं तर. ओके, पहिलेच आन्सर आहे. कन्फर्म करण्यासाठी काय करायचं? 3380 इथं 3380 616 असं म्हटलं तरी चालतं. सो इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सगळ्यांनी जे काही तुमचे आन्सर आलेलं असेल ते टाईपच करत चला. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चॅटिंग करा. चॅटिंग केल्यानं काय होतं की तुम्ही तत्पर राहता, तुमच्यामध्ये स्पीड वाढते. 4774 × 9999. ओके, आता इथं सुद्धा इथं जर 0 केला, इथं जर 0 केला, इथं जर 0 केला, इथं जर 0 केला तर 4 इथेच आपला हा 4774 आणि इथेच वजाबाकी करून टाकायचं डायरेक्ट. 10तून 4 गेले 6 राहिले, हातचा 1. 10तून 8 गेले 2 राहिले, हातचा 1. 10तून 8 गेले 2 राहिले, हातचा 1. 10तून 5 गेले 5 राहिले, हातचा 1. इथे 3, इथे 7 आणि 4. बघा, एकक दशशतक. 4,77,35,224. 4,77,35,224 आन्सर आहे का? दुसरा नंबर असेल तर काय करावे? दुसरा नंबर ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याची ट्रिक्स मी सांगणार आहोत. ओके, मात्र इथं जर 9999 आला तर निश्चितचपणे अशाच पद्धतीने करा. TIT 2017 मध्ये जी एक्झाम झालेली होती प्रथम दर्शनी म्हणजे प्रथमतः जी एक्झाम झालेली होती त्याचे जे 30ही पेपर आहे ते सर्वच्या सर्व ॲनालिसिस केलेले आहे. ॲनालिसिस म्हणजे ते ॲनालिसिस नसतं की या घटकावर 12 आले, या घटकावर 14 आले, या घटकावर 13 आले, असं खूप आणून सांगतात बरेच जण की याच्यावर तेवढे आले. अरे एवढे आले ते ठीक आहे, किती येणार ते माहीत पण नाही. एवढे आले म्हणजे तेवढाच अभ्यास करायचा का? फॉर एक्झाम्पल सरळ व्याजावर 7 प्रकारचे क्वेश्चन आले, मग 7च प्रकारच्या क्वेश्चनचा आपण अभ्यास करायचा का? म्हणून सांगतो किती क्वेश्चन आले याला मतलब नाही, कोणते क्वेश्चन्स आले आणि ते कशा पद्धतीने सोडवायचे याला महत्त्व आहे. सो तुम्हाला सांगतो ॲनालिसिस हे 2 प्रकारचं असतं. त्या ॲनालिसिसला काही महत्त्व नाही की कोणत्या घटकावर किती क्वेश्चन आले, कोणता घटक आला, कोणती कन्सेप्ट आली, त्या कन्सेप्टवर किती कसे क्वेश्चन्स आले ते जर तुम्ही ॲनालिसिस करून सांगत असाल तर ते ॲनालिसिस असतं. आणि ते ॲनालिसिस करणे काही सोपं नसतं, कारण 30 पेपर चाळावे लागतात, त्याच्यातला एक टाईप्स बाहेर काढावा लागतो. त्याच्यानंतर आपल्या क्लासमध्ये तेच होतं की 2017चा संपूर्णतः पेपर ॲनालिसिस केला जातं. एका टाईपसाठी 30 पेपर चाळतोय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 30 क्वेश्चन्स येतात किंवा मग 20 क्वेश्चन्स येतात त्या घटकावर, आणि मी नव्यानं 30 क्वेश्चन्स तयार करतो आणि 50 क्वेश्चनची तुम्हाला PDF सेंड करतो. आणि हे प्रूफ आहे. 50 क्वेश्चनची PDF आज सुद्धा सेंड केलेली आहे सकाळी. त्याच्यामध्ये सिक्वेन्स होती शब्दकोशानुसार आणि खरंच कॉम्प्लिकेटेड काही प्रश्न होते, तरीसुद्धा ते मी टाकले, स्वतः तयारसुद्धा केले. ते क्वेश्चन्स जास्तीत जास्त 25 होते, मात्र 25 मी नव्यानं तयार केले. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, क्लासमध्ये अशा पद्धतीने नियोजन आहे, जे नियोजन महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठंच नसेल, कोणी फेस करू शकणार नाही. जो फेस करायला लागला तर त्याच्या पुढे आणखी मी पुढे जाणार. ओके, एखाद दुसरे जर कोणी असलं त्याने मला फेस केलं की मी त्याच्या पुढे आणखी स्पीड घेणार, असा व्यक्ती आहो. आणि ते स्पीड फक्त मला तुमच्यासाठी घ्यायची आहे, माझ्यासाठी स्पीड नाही, ती तुमच्यासाठी घ्यायची आहे. तुम्ही सर्व जे मुलं आहात, थोडं सांगावं लागतं मध्ये, तुम्ही सर्व जी मुलं नाही आहे, तुम्ही एक प्रकारे टीचरच आहात. तुमच्या सर्वामध्ये टीचर आहे, शिक्षकी पेशा आहे, फक्त तुम्ही प्रवाहात नाही आहे. ओके, त्या प्रवाहात येण्यासाठी तुम्हाला हे सगळंच नॉलेज आहे रे, सगळंच येतं तुम्हाला.
कुठे क्लास लावण्याची गरज नाही, फक्त गायडन्ससाठी एखाद दुसरा व्यक्ती माझ्यासारखा तुमच्या पाठीशी पाहिजे म्हणून क्लासची गरज आहे. मी फक्त हे सांगत नाही म्हणून सगळेजण टीचर आहात, तुम्हाला सगळंच जमतं. मी माझ्या क्लासमध्ये एक माझा खूप असा आवडता विद्यार्थी किशोर म्हणून, त्याला डायरेक्टली शेअर करतो की किशोर बघ रे, आता मी हे क्वेश्चन्स काढलेले आहे 50च्या 50, याच्यामध्ये एरर यायला नको, म्हणून तो काय करतो, चेक करतो फटाफट. त्याला सांगून दिलं जाते की अशा पद्धतीने तू चेक कर, आणि तो सांगतो की सर याच्यामध्ये एखाद दुसरी एरर आलेली आहे, हे आपल्याला चेंज करावं लागेल. तेव्हा कुठे विद्यार्थ्यांना ते सेंड केलं जातं. म्हणून तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीने क्लास आहे, तुम्ही त्याचा फायदा घ्या. आणि असे जे ट्रिक्स आहे त्या ट्रिक्स ह्या तयार केल्या जातात, ना की कुठून उचलून ते तुम्हाला सांगितलं जातं. ट्रिक्सचे पुढे सुपर ट्रिक्स आणि व्हिजन तुम्हाला सांगण्यात येतं. दृष्टीवत ज्ञान हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि तेच तुमच्यासाठी फायद्याचं आहे. सो पुढे जाऊया. आन्सर येतं 4,77,35,224. 4,77,35,224. 4,77,35,224. सो डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. म्हणजे आपल्याला आन्सर सुद्धा बघताना बी केअरफुल राहावं लागतं. कॉन्सन्ट्रेट खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस. 6वा क्वेश्चन बघा. 1 2 3 4 × 999. 1 2 3 4 × 999. ओके, 6 दिवस क्लास हा यूट्यूबवर होणार आहे. 6 दिवस किमान क्लास हा यूट्यूबवर होणार आहे. याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. फक्त एकच काम करा की माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळवून देण्यासाठी तुम्ही मला मदत करा. कारण की हे जे चॅनल आहे प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण की या चॅनलचं ॲप्ससुद्धा आलेलं आहे. स्टडी अप हे ॲप्स आहे, ते तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आणि जर क्लासचं ॲप्स असेल तर तुम्हाला त्याच्यापासून खूप खूप फायदा होणार आहे. ओके, मग तुम्ही कोणती एक्झाम द्या ना, तर ती एक्झाम तुमची काढण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहोत. 1 2 3 4 × 999. 1 2 3 4 × 999 याला शून्यामध्ये कन्वर्ट करा आणि 1 2 3 4 अशी वजाबाकी करा. डायरेक्टली आन्सर येतं. 9तून 4 गेले 5 राहिले, 9तून 3 गेले 6 राहिले, 9तून 2 गेले 7 राहिले. सॉरी, 9तून आपण काढत होतो. इथे काय करणार आहोत आपण, शून्य घेणार आहोत, हा शून्य घेणार आहोत आणि हा शून्य घेणार, असं डार्क करावं लागेल. 10तून 4 गेले 6 राहिले, हातचा 1 इथे दिला. 10तून 4 गेले 6 राहिले, इथे हातचा 1 दिला. तर 10तून 3 गेले 7 राहिले, इथे 2, इथे 3 2 1. ओके, बघा तुमच्याला मॅच करून बघा, इथे येतं का ते आन्सर. 1232,766. 1232,766 पाहिजे, 46 नव्हे. 1232,766. बी केअरफुल, तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. तुम्ही कुठलेही गणित घ्या रे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, तुम्ही कुठलेही गणित घ्या, तर ते तुम्ही गणित घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही मायनस सिस्टीम यूज करा, तुम्हाला आन्सर येऊन जाणार आहे. 1232,776. 1232 नाही, 34 आहे. 1232,776. सेकंड आन्सर येतं बी, म्हणजे सी आणि डी बघण्याची गरज नाही. सो बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. देन येस, दिलेल्या अपूर्ण संख्येचे शेकडेवारीत रूपांतर करा. अपूर्ण संख्येचे म्हणजे अपूर्णांक संख्येचे आहे ते खऱ्या अर्थानं. ओके, दिलेल्या अपूर्णांक संख्येचे शेकडेवारीत रूपांतर करायचं. अपूर्णांक कशाला म्हणते, जो पी आणि क्यूच्या स्वरूपात असतो. ओके, आणि क्यू इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे, मग त्याला अपूर्णांक असं म्हटलं जातं. त्याला जर शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं असेल, अर्थात त्याला टक्केवारीमध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल, तर एकच गोष्ट करायची. बेसमध्ये जर 0 असेल तर तो 0 उचलायचा आणि वर नेऊन ठेवायचा आणि डायरेक्ट भाग द्यायचा. 80/4. 4 1 4, 4 2 8, म्हणजे झाले 20, म्हणजे 20% आन्सर येतं. काय केलं आपण, खालचा 0 पकडला, कट केला, वर नेऊन ठेवला. 80/4 केला. 80/4 सगळ्यांनाच येतं. 80/4 म्हणजे 20 येते आणि 20 हे राईट आन्सर आहे. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट, दिलेल्या अपूर्णांक संख्येचे शेकडेवारीत रूपांतर करा. 4/50. प्लीज गिव्ह द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हा शून्य कट करायचा, वर न्यायचा, 40/5 करायचा आणि टक्क्यामध्ये आन्सर घेऊन घ्यायचं. ओके, प्लीज गिव्ह द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 40/5 म्हणजे किती होते आणि त्याचा आन्सर तुम्ही देऊ शकता. ओके, यस 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 यस. ओके, फास्ट फास्ट. 40/8 म्हणजे 8% होते, म्हणजे 5 1 5 5 8 40, म्हणजे 8% होते, म्हणून 8% राईट आन्सर द्यायचा आहे. ABCD हे 4 ऑप्शन तुमच्या समोर असेल आणि हे 4 ऑप्शन म्हणजे 4 ट्रॅक्स आहे. याच्यातला एक ट्रॅक हा आपल्या जीवनाचं सक्सेस असते. ओके, हे जे 4 ट्रॅक्स आहे, हे 4 ट्रॅक्स जर आपण सलगपणे जर निघून गेलो, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर शर्यत आपण जर लक्ष घेतली
तर असे ते क्वेश्चन्स असतात. आपल्याला धावत 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 जायचं असतं, आपल्याला धावत 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 जायचं असतं आणि मग तो काय करतो की इथून इकडे जातो, इथून इकडे जातो, इकडे इकडे जातो, याचं इथे घेतं, नंतर हा इथून इकडे येतो, इथून इकडे येतो, असा माइंडने इकडे येतो. हा खरा मानसिकतेचा खेळ आहे, हा खरा मेंटली प्ले आहे. हां ओके. मग तो असा करत जर प्रत्येक ट्रॅक्समध्ये तो इक्वली चांगल्या पद्धतीने जर तो प्रत्येक पॉईंट्स गेन करत जर गेला तर वेळेमध्ये सुद्धा ते करावं लागतं. शर्यत बघा कशी असतं, शर्यत सुद्धा अशीच असते. इकडे खूप स्पीडनं धावला, खूप स्पीडनं धावला, खूप स्पीडनं धावला आणि मध्येच जर त्याची स्पीड कमी झाली तर मागची पुढे चालले जातात. तसाच तिथे अनपेक्षितपणे खेळ असतं. ज्या ठिकाणी तुम्ही त्या परीक्षा हॉलमध्ये परीक्षा देत असता तिथे सुद्धा जर बघितलं तर एक प्रकारे शर्यत असतं, त्या मुलांमध्ये शर्यत असतं. आणि ही शर्यत फक्त तुमच्या रूममध्ये नसते तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या रूम्समध्ये असते. त्याच्यातून जो विद्यार्थी मानसिकतेनं पुढे पुढे गेला, बरोबर एक 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 क्वेश्चन जर गेन करत गेला तर निश्चितचपणे तोच यशस्वी ठरतो आणि महाराष्ट्रातला 1 नंबरचा तो विद्यार्थी ठरतो. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा हा गेम्स यशस्वी करा. त्याच पद्धतीने प्रत्येक गोष्ट त्याच्यातली कलेक्ट करा. ऑप्शनवर सुद्धा कटाक्ष ठेवा. कधी कधी ॲन्सर राईट असते परंतु ऑप्शनमध्ये आपण जंपल होतो, सारखे सारखे ऑप्शन दिसतात, ते सुद्धा बरोबर असलं पाहिजे. कधी कधी माहिती असताना कुठेतरी एखादा गोल केला जातो. आता जर ऑनलाईन एक्झाम असेल तर कुठेतरी क्लिक केलं जातं. म्हणून तुम्हाला सांगतो बी केअरफुल. क्वेश्चनचे आन्सर तर आणाच परंतु 4 पैकी 1 ऑप्शन चूज असताना तिथे जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन ठेवा आणि तो प्रश्न झाला की त्याचा विचार करायचा नाही, लगेच तिसरा घ्यायचा. ओके, असं असतं. सो 8 हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फास्ट दिलेल्या अपूर्ण संख्येचे शेकडेवारीत रूपांतर करा. 9/30, 15%, 20%, 30% आणि 39%. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हा शून्य उचलायचा आहे आणि इथे न्यायचा आहे. 90/3 आपल्याला घ्यायचं आहे आणि 90/3 म्हणजे आन्सर पर्सेंटेजमध्ये येतं. सो प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फास्ट 30%, 30 एके 30, 3 एके 3, 3 3 9 म्हणजे 30%. आणि खूप अशी जे येणार आहे हा डायरेक्ट कटच करून टाकायचा. 3 1 3 3 3 9 म्हणजे 30%. असे म्हटलं तरी चालतं. 30% राईट आन्सर येतं. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 4th, दिलेल्या अपूर्णांक संख्येची किंवा अपूर्ण संख्येचे शेकडेवारीत रूपांतर करायचं आहे. 8/20, 10%, 20%, 30%, 40%. प्लीज फास्ट. येस फास्ट. ओके, दिलेल्या अपूर्णांक संख्येचे शेकडेवारीत रूपांतर आपल्याला करायचं आहे. 8/20 म्हणजे नेमकं काय होते ते तुम्ही मला सांगायचं आहे. ओके, येस आय एम वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स. फास्ट बघितल्याबरोबर आन्सर काही आहे. यस 80. हा शून्य उचलला इथे टाकला. 80/2 म्हणजेच किती? 40% इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस, पुढे जाऊ. 5वा क्वेश्चन बघा. दिलेल्या अपूर्णांक संख्येची शेकडेवारीत रूपांतर करा. 2%, 4%, 40%, 4% की 25%. ओके, फास्ट. येस फास्ट. दिलेल्या अपूर्णांक संख्येचे शेकडेवारीत जर रूपांतर करायचे असेल तर बेसमध्ये बघायचं. बेसमध्ये जर 0 असेल, 0च राहतं मोस्टली. 0 उचलायचा आणि वर न्यायचा. झालं त्याचं आन्सर. ओके, झालं त्याचं आन्सर. 20. येस 5 1 5, 5 1 20 म्हणजे 4% इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस. देन 6वा क्वेश्चन बघा. दिलेल्या अपूर्णांक संख्येचे शेकडेवारीत रूपांतर करा. ओके, 1/40 आहे. सो 10/4 करा आणि आन्सर आणा पर्सेंटमध्ये. येस फास्ट. येस फास्ट. येस. 10/4 म्हणजे काय होतं? 10/4 तुम्हाला आलं पाहिजे, त्याच्यावर तुम्ही आन्सर देऊ शकता. 10/4 हा शून्य कॅन्सल करायचा, वर न्यायचा. 10/4 म्हणजे आन्सर. येस 2.5 म्हणजे कसं आन्सर येतं? 4 1 4, 4 2 8, उरले 2 झाले 20 म्हणजे 4 25 म्हणजे 2.5% म्हणजे 2.5% असे आन्सर येतं. हे जर 2.5 इथं नसते तर 2.1/2 असं दिलं असतं त्यांनी. असं सुद्धा राईट आन्सर आहे. ओके, हे सुद्धा राईट आन्सर आहे, हे सुद्धा राईट आन्सर आहे. सो सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, नेक्स्ट टाईप आपण लक्षात घेऊ. येस, आपला डे 3 इथं यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे, पूर्ण झालेला आहे, द एंड झालेला आहे. 3ऱ्या दिवशी जे काही शिकवण्यात आलेलं होतं क्लासमध्ये ते रेकॉर्डेड करण्यासाठी आणि तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा व्हावा, क्लासच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याची रिव्हिजन व्हावी,
त्यासाठी डे 1 पासून तर डे 10 पर्यंत मी यूट्यूबवर डेली शिकवणार आहोत. डेली म्हटलं मी केव्हापर्यंत? मंगळवारपर्यंत. मंगळवार नंतर माझा क्लास तिकडे असेल आणि तुम्हाला जर इच्छा झालीच तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता. येस, आता डे आपण नेक्स्ट घेणार आहोत. ओके, डे 4 स्टडी टेटची बॅच सुरू आहे. 2022 फेब्रुवारी मध्ये त्याचं नोटिफिकेशन